कृष्ण 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 हरे 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 राम राम राम. आता लक्षात आलं की मनुष्याचा देह हा तपासाठी आहे आणि कुत्र्या माणसाचा देह हा इंद्रिय तृप्तीसाठी आहे. तर मनुष्य देहामध्ये ही जाणीव होते की मनुष्याचा देह तपासाठी आहे आणि हे तप करण्याची इच्छा का करायची. तर माझा अनुभव आहे की तप केल्यानेच खरा आनंद प्राप्त होतो. जर तप आपण केलं नाही तर खरा आनंद प्राप्त होऊ शकत नाही. कारण झोपेमध्ये एक वेगळं शरीर मिळतं. क्रॉस बॉडी सफ्टर बॉडी आहे आणि हा जो देह आहे हा वेगळा देह आहे आणि दोन्ही देह असत्य आहे याची अनुभूती येते तपामध्ये. की झोपेमध्ये जे काही क्रिया चाललेल्या असतात तिथं बॉडीलेस अवस्था असते. भौतिक बॉडी तिथे असते, दुसरी बॉडी असते. आणि जागृत झाल्यानंतर ही जी बॉडी आपल्याला दिसते ही दुसरी बॉडी आहे. आणि या दोन्ही बॉडी, दोन्ही शरीर हे नाशिवंत आहे. दिस मटेरियल बॉडी अँड दॅट innate body are both are different and both are not permanent one, but third body is permanent one. आणि या सगळ्याला जन्ममृत्यू जरा व्याधी आहे हे त्या मनुष्य देहामध्ये कळतं. केव्हा कळतं? तप केल्यानंतर. आणि तप करणे हे जीवनाचं उद्दिष्ट ठरल्यावर त्याला उच्च पतीचा आनंद प्राप्त होतो. याच देहामध्ये ही सगळ्या आध्यात्मिक माणसाची अनुभूती आहे. तो आनंद कसा आहे? कधीही न संपणार आहे. आणि या देहाच्या साह्याने, मटेरियल बॉडीच्या साह्याने किंवा रात्री झोपताना मटेरियल बॉडी बॉडीलेस होऊन जाते, शरीर नसल्यासारखं वाटतं. आणि ते देखील स्वप्नवत आहे झोपेमध्ये देखील आणि दिसतं हे देखील स्वप्नवत आहे. अस्थिर आहे. मग एक स्थिर अशी अवस्था आपली असली पाहिजे ना. दॅट इज द स्पिरिच्युअल बॉडी. आणि म्हणून जर भगवान श्रीकृष्णाला तत्वतः जाणलं, जन्मकर्मचे दिव्यम, कृष्णाचे जन्मकर्म जर जाणले आणि तप केलं, भगवद्गीता भागवत ऐकलं, गीता भागवत पठती नित्य सतत चिंतन विठोबाचे, तर हळूहळू आपल्याला ते म्हणतात की तत्ता देहम पुनर्जन्म वर्तते. तो परम मम धावाला, त्याला मी माझ्या धावाला घेतो. इतकं सोपं आहे की आपण या जन्ममृत्यू जराव्याधीतून बाहेर पडू शकतो. तपाचा परिणाम काय आहे? जन्ममृत्यू जराव्याधी. आणि ती अनुभूती या देहामध्येच होते. ती अनुभूती कोणी पण मनुष्य देहात असलेली व्यक्ती घेऊ शकते. आणि म्हणून पहिली सुरुवात होते योग्य आहार विहारस्य. त्यामध्ये जिव्हाही भगवंताच्या सेवेत लावा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तप करा आणि बघा हळूहळू सगळं हायर कॉन्शियस हायर लेवल. हरी बा.